माणसं मानसिक टेन्शन मध्ये आहेत. प्रत्येक माणूस असा लोड मध्ये पिलेली चढानं टेन्शन मध्ये माणसं झाली. आणि नीट ऐका आता, एक बोलत जा आणि बोलण्याने दुःख हलकं होतं. काय मत आहे तुमचं? मी फाशी गेलं काय? विद्वान माणसं फाशी घेत असतात का? हे फाशी पिशा घ्यायचे कर्ज बिरचं काय कारण नाही. मारा ज्यांनी देश धुवून खाला त्यांचं काय म्हणे? तुम्हाला कोण आलदार आहे ना? ओळख नाही तर समजा नाही आलं तुम्हाला जेलमध्ये, भाकरी तर आहेच ना. मग घरी काय घरच्यापेक्षा तिथे निदान आरुळी देऊन तरी येईल, इथं घोडा लावून देईन काढतो. बरं केली तुम्ही आत्महत्या, तुम्हाला किती मिळतील माग? तुम्ही मेल्यावर 1 लाख, मंजूर करणाऱ्याने घेतले 20. काढा नाही हिशोब. 80 बँक कमिशन 10, 70 पार्टी 20, 60 50 आणि 10 गेले परत याच्यात शिल्लक राहिले 40. डाव्याचा खर्च 60 रुपये, 60,000, 20,000 पुन्हा खर्चच आहे ना. मग तरी बामनाचे बुडवले, न्हायचे दिले नाही. बऱ्याच लोकांनी बापाच्या दाव्याचे न्हायचे पैसे बुडवले. मला थोरलं का मागितले तुम्हाला आपला काय संबंध नाही. धाकट्या म्हणलं मी त्याचा नाहीच तर पैसे द्यायचा काय संबंध. आणि मरायचं काय काम नाही मला. आणि हे फाशी घेऊन बिशी घेऊन माणसं जे म्हणतात नाही, औषध पिऊन फाशी घेऊन, हे जाळायचे नसतात मला. हे फेकून द्यायचे वड्याला. ते काही सीमेवर मेले नाही. काय मारायचं काम आहे? लाकडातला किडा जर जिवंत आहे, गालातला बिडूक जर जिवंत आहे, वड्यातला पाण्यातला मासा जर जिवंत आहे, गावातल्या माणसाला कष्ट करून जगायला काय हरकत आहे? काय हरकत आहे? केरळवरून हवा भरायला आलेलं पोरगा आपल्याकडे हायवेला गुंठ्याचा मालक झालाय. केरळ भरून येऊन तो कशाला आलाय? हवा भरायला. त्याची इस्टेट किती झाली इकडं? गुंठा हायवेला, म्हणजे कोटीचा. आपल्याला काय रोग झाला? तुम्ही एवढे बंगले बांधले, फरशी कोण टाकली? राजस्थानी. बाकीचे कामं कोणी केले? मग आपल्या अवलादी मेल्यात का? उगाच आपल्या बावळाट्यासारखं घ्या फाशीन. काय कॉलेजला असताना याला पोरीनं धोका दिला. तिचं पोरग इंग्लिश मिडियमला जात आहे तरी तू तिथंच फुटू पाहतो. म्हणजे तू पागल आहे काय? बावळाट नाही तर एक बोलत जा बोलत नाही लोक. काय मत आहे तुमचं? संवाद संपला. मोबाईलमुळे 8 रोग झाले एवढं सांगतो ना, अभंगात घुसवतो. 1 संवाद संपला. 2 माणसं एकलकोंडी झाली मोबाईलमुळं. बोलणच माणसं एकटीच बसत, येड्या बाबडीत, मुरीत, सिमेंटच्या नळीत, तुरीत, कपाशीत, गिन्नीत. ऊसात नाही बसती. ऊसात हुमणीमुळं घाबरत. त्याला वाटतं आपण बसावून ऊस पडावा घाबरत. आणि 3 मोबाईलमुळं माणसं एकलकोंडी तर झाली, पण 3 माणसं चिडचिडी झाली. आणि 4 रक्त कमी झालं आणि गेम जास्त झाल्या, मेंदू भरमिष्ट झाले. 5 मोबाईलमुळं डोकेदुखी झाली. 6 मोबाईलमुळं सांधेदुखी झाली. 7 मोबाईलमुळं दृष्टी गेली. आणि 8 मोबाईलमुळं निद्रा नाश नावाचा रोग झाला. झोपाच नाही यांना. हे मोबाईल वापरणारे पोरं जर गोदडीवर झोपले ना महाराज, यांना मोबाईल नसले गोदडीच्या दोऱ्या उपशी देत. पागल आहेत ती. निम्या रात्री एकानं गोदडी फाडली, टरा गोदडी फाडली. त्याचा बाप म्हणला काल यानं खाट मोडीनं आज गोदडी फाडली, म्हणजे याला झालं काय? त्याच्याही म्हणली सावध म्हणायचं उद्या तुम्हाला फाडीला. पार भरमिष्ट. आणि मोबाईलवर काय बोलायचं असतं? काय गरज काय? आता हे आम्ही नाही वापरत मोबाईल. आम्हाला गरज आहे का नाही? मी 3च तास वापरतो मोबाईल. पहाटे 5ला सुरू करायचं, 7 साडेसातला बंद. काय ज्याला गरज येतो येईन. आपलं काय खुटलं त्याच्यापाशी? हॅलो कुठे? काय करतो? जेवला का? झोपला का? फालसा आहे का? उता नाही काय? बोकांडी घ्यायचं तुला? काय करायचं काय? बावळ्याचा बाजार. बरं बोवायला आहे काय? बरं बोलायच्या पद्धती आल्यात. आता नवीन पद्धती आल्यात. नीट पहा माझ्या हाता का पद्धती कशा आल्यात. हॅलो नाही बोलत समोरचा विषय. मागून आगो असतो पुढं आलडो तू. हॅलो 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 हॅलो. आता इकडंच रेंज राहिली काय? पोरग झोळीतून उठलं रडायला लागलं. पोरग झोळीतून उठलं रडायला लागलं. आईनं दूध तापवलं, पातेल्यात थंड केलं, बाटलीत भरलं आणि त्याला बूज बसवलं.
पोराच्या तोंडात बुज द्यायचं तर मोबाईल आला. तिनं कानाला मग कुत्रं जोगलं खाली, पोर आलडतच राहिलं तसं. तिनं कुत्र्याच्या तोंडात ते बुज दिलं, कुत्रं ताईट झालं, ते आलं ते पोर मिळालं ना आलडू आलडू. बरं दूधही संपलं घरात. एक लघवीला गेलं आणि मोबाईल आला, त्यानं चैन सुद्धा खोलली नाही, वरच बोलत राहिलं. पार पागल झाली लोक मग. आणि ही कीर्तन काळाची गरज आहे. लोकांना वाटतं बा इंदुरीकर काही बोलत, तुम्ही पागल आहे का? काही कसं बोलत. महिला मंडळ एकच वाक्य सांगतो आणि मुद्दा संपवतो. पाया पडतो तुमच्या. इंदुरीकरचं कीर्तन आहे. महाराज म्हणून ऐकू नका, पण तुमचा मुलगा म्हणून ऐका. लहानाल्या पोरांना मोबाईल खेळायला जरा कमी प्रमाणात द्या, शक्यतो म्हणजे देऊच नका. जर तुम्हाला तुमचा मुलगा तुम्ही पाणी पाजेपर्यंत जिवंत ठेवायचा असेल, हे लवकर मारणार आहे काही लय दिसायचे काही. ही 12वीला येडे झाले, या व्हायला पंप लुटायच्या टोळीत सापडले, या व्हायला जन्मठेपमध्ये गेले. ते कायचे काय. पोरांना मोबाईल देऊ नका. कारण सांगतो, कॅपॅसिटी झाली कमी आणि गेम झाल्यात ते सरळ बसायला आणाले पोरं पटकान. बैठे बैठे सावधान. तुम्हाला गेम दाखवत आहे का मिनिटात. बैठे बैठे सावधान. आपल्या घरात पप्पाचं आणि मम्मीचं भांडण झालं तर सगळ्यात जास्त स्पीडमध्ये कोण बोलती? मम्मी. करेक्ट. हां. आणि भामट्यावानी खाली मान घालून कोण ऐकतो? पप्पा. करेक्ट. मग आपल्या घरात भामटा कोण? पप्पा. आणि घरातला हेडमास्टर कोण? मम्मी. करेक्ट. बरं, मम्मी बोलायला लागले का तिला का शेंडानं बुडू के काय? काय काय सांभाळू मी, काय काय सांभाळू? तुम्हाला काहीच सांभाळू नको, तुझं तोंड सांभाळ. बोला पटकन पोरांनो, फास्टमध्ये उत्तर द्यायचे. या वर्षाचा काढलेला सलमान खानचा सगळ्यात भारी सिनेमा? करेक्ट. या वर्षाचा टायगर जिंदा गेल्या वर्षाचा आहे. भारत. करेक्ट. या 2 वर्षात गाजलेला सगळ्यात भारी मराठी सिनेमा? सैराट. करेक्ट. या मागच्या रविवारी टीव्हीला 12 ते 12 वाजता 6 वाजता होता तो नवीन सिनेमा सतना सत. करेक्ट. त्याच्या अगोदर रंपाट. करेक्ट. या 1 तारखेला हलाल. हा. या 2 वर्षात गाजलेला सगळ्यात भारी मराठी सिनेमा सैराट. सैराट मधलं सगळ्यात फोकसचं गाणं झिंगाट. करेक्ट. या 2-4 महिन्यात गाजलेलं सगळ्यात भारी गाणं बाई सुनू तुझं माझ्यावर, मला आमदार झाल्यासारखं. पुढचा प्रश्न पोरांना एकदम जोरात. घाबरायचा? 8वीच्या पोराला मोबाईल आहे, बरोबर आहे. त्याचा बाप नालायक का पोरगा? बाप. करेक्ट. मग आपल्या घरात एकच माणूस नालायक आहे, आपला पुढचा प्रश्न पोरांना एकदम जोरात. 2.5 तास आपली मुलगी मोबाईलवर बोलते, मग आई मूर्ख आहे का पोरगी? आई. करेक्ट. मग आपल्या घरात 2च माणसं हलकट आहेत, आई आणि आई. आई. हा मार्गशीर्ष महिन्यातल्या 4 गुरुवारचा प्रसाद या. लोक म्हणते इंदुरीकर काही बोलतो. माझ्यात एकच खोडे, खरं बोलतो बस. आणि आपल्या तोंडातलं वाक्य खरं ठरतं. कालही खरं, आजही खरं. मी 10 वर्षापूर्वी बोलत होतो ते आज खरं. माग आवाजाचा प्रॉब्लेम येतो रे. हा हा. मी 10 वर्षापूर्वी बोलत होतो ते आज खरंय, आज बोलत होते काही खरंय. मी 10 वर्षापूर्वी म्हणत होतो मजूर गाडी येईन, आला किंवा नाही. मी 10 वर्षापूर्वी म्हणत होतो मजुराच्या गाड्या लावायला बांधाच्या कोपऱ्यावर जागा ठेवावं लागेल. मी 10 वर्षापूर्वी म्हणत होतो मजूर बागायतदाराला यादानं पैसे देईल. मी 10 वर्षापूर्वी म्हणत होतो मजूर बागायतदाराची खरेदी घेईन. मी 10 वर्षापूर्वी म्हणत होतो बहीण भावाला कचेरीत खिचीन. मी 10 वर्षापूर्वी म्हणत होतो रक्ताचे नाते संपतील. मी 10 वर्षापूर्वी म्हणत होतो पोऱ्या बापाच्या अगोदर जाईल.
मी 10 वर्षापूर्वी म्हणत होतो पोरगी बापाला लग्नाचा लय लोट होणार नाही. निम्मे बाप मोकळे गेले पोरीनी. आम्ही एका वर्गात होतो ना. आणि मी 10 वर्षापूर्वी म्हणत होतो मूर्खाला किंमत येईल. आली राष्ट्रगीत पाठ नाही, झेंडा जवळ उभा राहिलाय. झेंडा खाली घेऊन याला वर न्यायला पाहिजे, याला घाल तिथं. हां, आणि आता एक सांगून ठेवतो, सध्या समाजात तयार झालेली दरी राजकारणी लोकांनी डाय का सगळे. 7व्या वेतन आयोगानं एका वर्गाला पैसा मोजताच येणं. रिटायर झाल्यानंतर पेमेंटपेक्षा पेन्शन जास्त, असा एक वर्ग झालाय. आणि एक वर्ग रात्रंदिवस कष्ट करून करून गेलाय, त्याच्याकडे कोणी डोकूनच पाहिलं. आणि ही जी दरी आहे, शेतकरी अधिक सर्व्हिसवाले, ही जी दरी आहे ही आता न भरून निघणारी आहे का भरून निघणारी? न भरून निघणारी. एक वर्ग एकदम तळालाच गेलाय आणि एक एकदम वर गेला. एक दिवस ध्यानात ठेवा, या दोन्ही गोष्टीत उद्रेक होणार. आणि एकदा जर मनापासून उद्रेक झाला तर तो काय करू शकतो सांगण्यासारखं नाही. उद्रेक होणार का? का घाम गाळणाराला रुपया नाही. शेतकरी वर्गाची सहनशीलता संपली. सध्या जगात 2च माणसांवर संकट आहे, शेतकरी आणि कार्यकर्ते. वाईट दिवस या दोघांवर. शेतकऱ्याला नाही पाणी आणि कार्यकर्त्यांचं असं झालंय 40 वर्ष आपण त्याच्या मागे हिंडलो, ते रात्रीच गेले तिकडे, ती आपण कुठं जावा. मग तुमच्या मागे एवढे आहे, यांना सांभाळा. मग अवघड आहे महाराज. बरं गंमत आहे झाली, आपण त्यांच्या मागे जावं तर आपण त्यांना पहिला घोडा लावेल, आपला गुताराच संपला. कार्यकर्त्यांची लय हाली. बरं तिकडंही जावा ना, तेच करायचंय ना जे इकडं केलं. इकडं तरी निदान थोडं वजन. बरं वताय बिन हाय बी, पण आपला मेन माणूस तिकडे गेल्यावर त्याच्या मागे आपण जर गेलो ना, कुत्र्याची ना आपली अवस्था तिकडे सारखीच. कारण होऊन गेलो ना आपण. 2 माणसांवर लय वाईट दिवस. 25% कार्यकर्ते या 2-3 महिन्यामध्ये वजनात 2-2, 3-3 किलो कमी झाले महाराज. तुम्ही अभ्यास ही टेन्शन मध्ये महाराज. समोरचा माणूस कवा जाईल याची गॅरंटी नाही. आपण बसायचं नाही, बसा कुठाने करील. टेन्शन मध्ये लोक नाहीये. कबोल व्हा, तेच म्हणतात कराय. महाराज काय होतं माहिती का, काही वेळेस काय होतं माहिती का, आपलं स्वतःचं, आपण 96 कोळी खानदान माणसं आहे. आपण काय आभार गाभार नाही, आपण खानदान माणसं आहे. वेळेला आपल्याला शर्ट फाटका असला ना चालेल, चालेल. आपल्या खिशात एक दिवस रुपया नसला ना तरी चालेल, पण आपल्या स्वाभिमानाला धक्का लागता कामा नाही, अशी माणसं. नेमका अशा वेळेस लागल्याशिवाय आपण खानदान माणसं आहे. आपण हे 96 कोळी रक्त आहे, याचं आभार गाभार रक्त आहे. हे बुटाची पॉलिश करून जगणार रक्त आहे, बुट चाटून जगणार रक्त नाही. हे त्यानं आपल्याला एक दिवस शर्ट फाटला ना काय फरक पडत नाही मला. एक वाक्य सांगा, आपली माणसं ह्या विचाराची आहेत का एक दिवस पोटाला अन्न नसलं तरी चालेल, पण स्वाभिमानाला धक्का नाही लागला. आणि नेमका आपल्याला तो स्वाभिमानाच जिंकावा लागतो. दुसरीकडे जायचं म्हणजे, आणि मग ते झोप देऊन देत नाही, झोपच येत नाही. काहींना झोपायच्या गोळ्या आहेत, गोळ्या झोपल्या पण गडी नाही झोपला. काहींकडे पैसा इतका मोकार झाला का ती पागल झाली, भरमिष्ट झाली माणसं. पण देव बदला घेतो त्यांचा. देव एकेकाला गेम दाखवतो. ज्या घरामध्ये लय पैसा आहे ना, माणसं रोग्याट. जेवाय बसला आणि चमक निघली, 2 लाख, 2.5 लाख, मागचं लॉक 9 लाख, सुपडासा. बरं काय
काही माणसं चालू चालू मेली, काहींना गाव कटाळलं. पडेलच आहे बा, खात नाही पित नाही, पाहतो नुसता पाहुण्यांक. पाहुणे म्हणले चहा, दूध, थोडी दारू. तलवार हातात घेतली होती 15 वर्षी तलवार. आय आय ए भंगरी बापाची पैदास. हे रक्त कसं आहे? जर परत हरामीव लग्नात नाचले कुणाच्या, तुमच्या बापाची शपथ आहे तुम्हाला धनात ठेवा. नालायक, हा विनोद नाहीये. धर्म टिकवता आला नाही तर टिकू नका, पण धर्माला ग्लानी लागेल असं वागू नका. अरे थोबाला सगळे नालायक हो तुमचे गोवे खाऊन. लाजा नाही वाटत? 9वीचं क्वार्टर पेते, 15ची औलाद एवढी एवढी क्वार्टर आणते ते भंगरी. ते बापाला म्हणते तुझं सगळं मी तुझं सगळं. मग तुझ्यात माझ्यात एवढा फरक कसा? त्याचा बाप म्हणला मी म्हणतोय बा माझं आहे. मग 11वीला गेलं एवढं एवढं शेंबडे क्वार्टरांची ती औलाद. आणि ते बापाला काय म्हणते माहिती का? काय केलंय माझ्यासाठी? आता बापाने केलं ते सांगायचं का? बाप म्हणला मारली जखम्या, मग आता काय करेल?